नमस्कार मित्रांनो. सध्या जगभरात एक संकल्पना खूपच चर्चिली जाते आणि ती संकल्पना आहे ग्रेट वेल्थ ट्रान्सफर. मित्रांनो, ही का बरं चर्चेला जाते? तर जगामध्ये UBS आणि केप जेमिनी या ज्या दोन मोठ्या संस्था आहेत त्या संस्थांनी एक अभ्यास केला आणि त्याचा अहवाल प्रकाशित केला. त्या अहवालामध्ये त्यांनी जी मांडणी केली आहे तिला अनुसरून हा ग्रेट वेल्थ ट्रान्सफरचा विषय सुरू झाला आहे. वास्तविक एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे मालमत्ता जाणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे, पण त्याबाबत जो अहवाल आला, जो अभ्यास झाला, तो असं सांगतो की जगभरात आगामी दशकामध्ये $83 ट्रिलियन इतकी वेल्थ ह्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे जाणार आहे. आता $83 ट्रिलियन हा आकडा म्हणजे नेमकं काय सांगतो? किती मोठा आहे आकडा? तर मला असं वाटतं, आपण जर भारताचा GDP किंवा भारताची अर्थव्यवस्था किती आहे, ती आहे फक्त $4.25 ट्रिलियन, 3.7580 याच्या आसपास आपण आहोत. आणि ही वेल्थ किती ट्रान्सफर होणार आहे? या अभ्यासानुसार ती होणार आहे $83 ट्रिलियन. मला वाटतं याच्यावरनं आपल्याला व्हॉल्यूमचा अंदाज हा येऊ शकेल. आता ह्या प्रक्रियेचा परिणाम, वेल्थ ट्रान्सफर या प्रक्रियेचा परिणाम फक्त कुटुंबावर नाही होणार आहे, तर एकूणच गुंतवणुकीची पद्धत किंवा वेल्थ मॅनेजमेंट, बँकिंग, विमा, इस्टेट, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्यांच्या बाजारपेठेवर याचा परिणाम हा होणार आहे. आणि भारत यापासून अलिप्त कसा राहू शकेल? उलट भारतामध्ये सुद्धा जी संपत्ती आहे तिचा जर विचार केला तर जगातल्या इतर वेल्थ होल्डर्सपेक्षा भारतातली परिस्थिती भिन्न आहे. ह्याचं कारण 2-3 गोष्टींवर आपल्याला शोधता येईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय? तर भारतामध्ये हाऊसहोल्ड वेल्थचा वाटा फार मोठा आहे. प्रगत देशांमध्ये हाऊसहोल्ड वेल्थ आणि कॉर्पोरेट वेल्थ, तर कॉर्पोरेट वेल्थचा वाटा तिथे मोठा आहे. आपल्याकडे हाऊसहोल्ड वेल्थचा वाटा हा मोठा आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये फायनान्शियल ॲसेट्स कमी आहेत. या उलट सोनं असेल, प्रॉपर्टी असेल, म्हणजे जमीन असेल, प्लॉट असेल, कमर्शियल प्रॉपर्टी असेल, बांधीव मिळकत असेल, यांचा वाटा मोठा आहे. म्हणजेच फायनान्शियल ॲसेट्स कमी आहेत आणि नॉन फायनान्शियल ॲसेट्समधली गुंतवणूक जास्ती आहे. UBSच्या अहवालानुसार भारतातली फायनान्शियल ॲसेट्समधली गुंतवणूक ही फक्त 25.8% इतकीच आहे. त्यामुळे आपल्या देशात ज्या वेळेला ही वेल्थ ट्रान्सफर होणार आहे त्यावेळेला काही वेगळे प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट भारताच्या बाबतीत, आणि ती म्हणजे भारतामध्ये सोन्याच्या स्वरूपातली वेल्थ फार मोठ्या प्रमाणावर आहे. किती मोठ्या प्रमाणावर आहे? तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिल यांच्या म्हणण्यानुसार भारतीय हाऊसहोल्ड्सकडे 31,000 टन सोनं आहे. आणि त्याची आजची किंमत जर काढली तर ती सुमारे 315 लाख कोटी रुपये इतकी आहे. आणि हे सोनं कशा स्वरूपात आहे? ते दागिन्यांच्या स्वरूपात प्रामुख्याने आहे. त्यामुळे सोन्याकडे बघण्याचा भारतीयांचा पुढच्या पिढीचा दृष्टिकोन पण बदलणार आहे. तो बदललेला आत्ताच आपण बघतो. म्हणजे त्यांच्या दृष्टीने दागिन्यांच्या बरोबरच पेपर गोल्ड, ज्याला आपण गोल्ड ETF म्हणूया, किंवा गोल्डचे इतर जे काही स्कीम्स आहेत म्युच्युअल फंडांच्या वगैरे, अशा सगळ्यांमध्ये, त्याचबरोबर बार, कॉईन्स म्हणजे दागिन्यात न ठेवता प्युअर गोल्डमध्ये, या स्वरूपामध्ये सोन्याची गुंतवणूक करावी असं पुढच्या पिढीला वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे
दागिन्यांमध्ये असलेलं गोल्ड हे आपल्या गोल्ड पोर्टफोलिओमध्ये किती ठेवायचं हे सुद्धा नवीन पिढी विचार करू लागलेली आहे. म्हणजेच संपत्तीचा मालकी हक्क बदलण्याबरोबरच तिच्याकडे पाहण्याची पद्धत सुद्धा बदलणार आहे. दुसरी एक गोष्ट भारताच्या बाबतीत आणि ती म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स आणि अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. तर केप जेमिनीने भारताच्या या हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सबद्दल काही अभ्यास केला आहे आणि वर्ल्ड हेल्थ रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख केला आहे. तर भारतामध्ये हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअलची संख्या सुमारे 3,90,000 इतकी झालेली आहे आणि त्यांच्याकडे असलेली एकूण संपत्ती $1.645 ट्रिलियन इतकी झाली आहे. मी पुन्हा ट्रिलियन डॉलर्सचा यांची संपत्ती 1.645 म्हटली. पुन्हा भारताचं एकूण अर्थव्यवस्था किती आहे? 4.25. आणि यांच्याकडची संपत्ती किती आहे? जवळपास त्याच्या 40-45%. इतकी मोठी संपत्ती ही या 3,90,000 लोकांच्या हातामध्ये आहे. 30 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्ती संपत्ती असलेले भारतातले नागरिक हे आता 20,000 या संख्येपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. अशा या हाय नेटवर्क आणि अल्ट्रा हाय नेटवर्क असलेल्या संपत्तीधारकांची संपत्ती कोणत्या स्वरूपात आहे? तर ते काय बँक डिपॉझिट्समध्ये वगैरे नाही करत. त्यांची संपत्ती आहे बिझनेस ॲसेट्स, बिझनेस ओनरशिप, लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांचे शेअर्स, रिअल इस्टेट, प्रायव्हेट गुंतवणूक आणि त्याच्या जोडीला ग्लोबल ॲसेट्स याच्यामध्ये ती गुंतवणूक आहे आणि ती आता वेल्थ ट्रान्सफर होणार आहे. तिसरा एक घटक भारताच्या वेल्थ ट्रान्सफरमध्ये येतो आणि तो म्हणजे JNG. या तरुण गुंतवणूकदारांना, मग ते छोटे असो की हाय नेटवर्थ असो, त्यांना पारंपरिक फिक्स्ड डिपॉझिट किंवा फिक्स्ड रिटर्न इन्कम देणाऱ्या इन्स्ट्रुमेंट्स पुरतं गुंतवणूक मर्यादित ठेवण्यात अजिबात इच्छा नाही आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अल्टरनेटिव्ह ॲसेट्सचं प्रमाण वाढायला लागलेलं आपल्याला दिसतं. आता हे अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? तर प्रायव्हेट इक्विटी असेल, व्हेंचर कॅपिटल असेल, प्रायव्हेट क्रेडिट असेल, कमॉडिटीज असतील, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स असतील, ग्लोबल असेट्स असतील आणि याच्याच जोडीला नव्याने आलेली डिजिटल क्रिप्टोकरन्सी पण आहे. त्यामुळे या सगळ्या नवीन JNGला जे काही ॲसेट्स येणार आहेत ट्रान्सफर होऊन, त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे भिन्न असणार आहे. आणि या JNGचा एक विशेष आहे. तो विशेष काय आहे? तो विशेष, त्याला इंग्रजीमध्ये फार छान शब्द अलीकडे आला आहे, तो म्हणजे फोमो. फोमो म्हणजे FOMO, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजेच माझ्या जोडीदारांनी, माझ्या मित्रांनी, माझ्या ज्याला आपण म्हणतो कंटेम्पररी लोकांनी अमुक एक इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याला अमुक एक नफा झाला आणि मी तिथे इन्व्हेस्टमेंट केली नाही, म्हणजे आय मिस्ड आउट दॅट अपॉर्च्युनिटी ऑफ अर्निंग. ही भीती, त्याला म्हटलंय फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. हे मी मिस केलं, ही अपॉर्च्युनिटी मी मिस केली, हा अल्टरनेटिव्ह मी मिस केला, म्हणून मला नुकसान होईल, असा तो फोमोचा अर्थ आहे. आणि ही संधी आपण गमावू नये म्हणून ही JNG पिढी या सगळ्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे. आता बघा, क्रिप्टोकरन्सी, तरुण पिढी त्याच्याकडे वळलेली आहे. नवीन टेक्नॉलॉजी कंपन्या येत आहेत, त्याच्यामध्ये लागणारं भांडवल, AI रिलेटेड स्टॉक्स, IPO, स्मॉल कॅप स्टॉक्स, व्हेंचर कॅपिटल, या सगळ्यांच्याकडे या JNGचं लक्ष आहे. आणि त्याच वेळेला फोमो ही सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये असलेली एक कल्पना आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे एवढी संपत्ती पुढच्या जनरेशनकडे आल्यानंतर काय होणार आहे? तर ह्या जनरेशनला इतक्या व्हेरीड प्रकारची गुंतवणूक असल्यामुळे
एक फॅमिली ऑफिस असण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. इंडिव्हिज्युअल ॲसेट्स असणं आणि फॅमिलीचे ॲसेट्स असणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. भारतामध्ये तर आपल्याला माहिती आहे की सगळे बिझनेस हाऊसेस हे मोठ्या प्रमाणावर फॅमिली बिझनेस हाऊसेस आहेत आणि त्यांचे ॲसेट्स खूप मोठे आहेत. म्हणजे आपण म्हणताना म्हणतो टाटाज, बिर्लाज, अंबानीज वगैरे हे फॅमिली ओन्ड आहेत आणि त्यामुळे याला एक फॅमिली ऑफिसची गरज येणार आहे. आता या फॅमिली ऑफिसने करायचं काय? कारण पूर्वी कसं होतं, एखाद्या बँक मॅनेजरकडे, एखाद्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडे, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटकडे जर आपण ते दिलं तर मग लोकांना पुरेसं वाटायचं. पण आता ही प्रत्येक एजन्सी इंडिव्हिज्युअली हे सगळं मॅनेज करू शकेल अशी शक्यता नाही. कारण प्रामुख्याने त्याच्यात येतं इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट. मग ती इक्विटीत किती असावी, डेटमध्ये किती असावी, रिअल इस्टेटमध्ये, गोल्डमध्ये, प्रायव्हेट इक्विटी, ग्लोबल ॲसेट्स घ्यावे का न घ्यावे किंवा क्रिप्टोकरन्सी घ्यावी का न घ्यावी, हे सगळं आलं इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये. दुसरं काम त्या फॅमिली ऑफिसकडे असणार आहे ते म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. या प्रत्येक गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये एक रिस्क आहे. ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी किती आहे त्या कुटुंबाची, त्यानुसार रिस्क मॅनेजमेंट करण्याची आवश्यकता राहणार आहे. तिसरा घटक येणार आहे तो म्हणजे टॅक्स प्लॅनिंग. कारण या प्रत्येकाकडनं मिळणारं उत्पन्न हे करपात्र जर असेल, त्याच्यात होणारं ॲप्रिसिएशन किंवा भांडवली नफा हा जर करपात्र असेल तर गुंतवणूक कशी केली म्हणजे किमान कर लागेल. चौथी गोष्ट येणार आहे ती म्हणजे इस्टेट प्लॅनिंग. जी इस्टेट आहे ती हस्तांतरित करण्यासाठी मग विल करावा, ट्रस्ट करावा, कोणाला नॉमिनेशन द्यावं, ओनरशिपचं स्ट्रक्चर काय असावं, हे सगळं ठरवण्यासाठी फॅमिली ऑफिसची आवश्यकता असणार आहे. त्याच्याच जोडीला आणखीन एक घटक लागणार आहे तो म्हणजे सक्सेशन प्लॅनिंग. बिझनेस ओनरशिप आणि मॅनेजमेंट राईट्स या दोन गोष्टी सक्सेशन प्लॅनिंगमध्ये येतात. माझ्यानंतर या बिझनेसचं ओनरशिप कोणाकडे जाणार आणि त्याच्याच जोडीला मॅनेजमेंटचे अधिकार कोणाकडे जाणार. मला वाटतं आत्ता आपण एक बघतो आहोत ना, भारतामध्ये चाललेली मोठी घटना, एका फार मोठ्या बिझनेस हाऊसमध्ये आत्ता या सगळ्या गोष्टी चालू असलेल्या आपल्याला दिसत आहेत. तेव्हा सक्सेशन प्लॅनिंग हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं तर बिझनेस फॅमिलीजपैकी 50%पेक्षा कमी कुटुंबांकडे फॉर्मली डॉक्युमेंटेड सक्सेशन प्लॅन नाही. त्यामुळे योग्य सक्सेशन प्लॅनिंग नसल्यामुळे विभाजन कसं होईल संपत्तीचं, कौटुंबिक वाद कसे केले जातील, करांचे प्रश्न कसे सुटतील, बिझनेसचा कंट्रोल कोणाकडे राहील, लिक्विडिटीची समस्या कशी असेल, या सगळ्या गोष्टींची अडचण येते. म्हणून सक्सेशन प्लॅनिंग हा सुद्धा त्या बिझनेस ऑफिसचा एक भाग राहणार आहे. शिवाय एक फॅमिली गव्हर्नन्स. कारण कुटुंबाची जी संपत्ती आहे ती सदस्यांनी संपत्ती आणि व्यवसाय याच्याबद्दल निर्णय कसे घ्यायचे हाही एक भाग त्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे एक बिझनेस ऑफिस असण्याची आवश्यकता आहे. 3 धोके या ग्रेट आपण म्हणू वेल्थ ट्रान्सफरमध्ये असणार आहेत. त्यातला सगळ्यात पहिला मोठा धोका जो चेन झीच्या बाबतीत आपल्याला जाणवू लागलेला आहे, अजून इनहेरिटन्सनी प्रॉपर्टी यायचीच आहे, पण एक्सपेक्टेड इनहेरिटन्स यालाच ते आता रिसिव्ड इनहेरिटन्स मानू लागलेलं आहे. हा एक फार मोठा धोका आहे. दुसरा धोका फोमो, जो मी आत्ता सांगितला, फिअर ऑफ मिसिंग आउट. मी ही संधी गमावू नये म्हणून मी काय वाटेल ती धावपळ करायला तयार आहे, रिस्क घ्यायला तयार आहे, हा एक दुसरा धोका आहे. आणि तिसरा म्हणजे वेल्थ डिस्ट्रक्शनचा धोका आहे. म्हणजे काय तर एक वेळ संपत्ती मिळवणं सोपं आहे, पण मिळवलेली संपत्ती टिकवणं अवघड आहे. ही डिस्ट्रक्ट होऊ नये, नाश पाहू नये, कमी होऊ नये, यासाठी पण नवीन पिढी ही तयार असायला हवी आहे. म्हणून भारतातील ग्रेट वेल्थ ट्रान्सफर हा केवळ वारसाचा विषय नाही, तर भारताच्या गुंतवणूक संस्कृतीच्या पुढच्या पर्वाची ही एक सुरुवात असू शकते. आज आपण ह्या विषयावर थोडं चिंतन केलं. थांबूया.
नमस्कार.